बारामतीत काही तरुणांनी एका युवकाला मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलंय। तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं। त्याच्यामध्ये एका 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला। तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल, पट्ट्याने काय मारतोय, म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण विचार नको कशाला मुक्या प्राण्याला मारतो, मरोस्तोर मारलं त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं। मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा। बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं, मी असला अजिबात खपून देणार नाही। त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लावेल। मकोका त्याला आपण मोका म्हणतो, पण ते खरं मकोका आहे। तर मेहरबानी करा, कुणी कायदा हातात घेऊ नका। कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा, त्यांनी आमचा विनयभंग केला, जे काही केलं असेल ते। पण तुम्हाला आता 14 तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत, ठोकून काढतायत। हे होता कामा नये। तुमची मुलं बिलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठं चुका होतायत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे। ती पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी। ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी।